नमस्कार. काय करते मुलगी? नाव काय तिचं? अवद्या हा? ए अवद्या नांगडा. अरे वा, पाहुण्याला वाटतं बघायला. जामगडी नटलाय का? हे राणा दादा म्हणजे रणविजय गायकवाड, सुप्रसिद्ध पैलवान आणि आमच्या गावची शान. नमस्कार. काय काम होतं? होय, काय आहे आज सांच्याला गावामध्ये नसबंदीचा कार्यक्रम ठेवलाय. राणा दादा. अहो, इकडे इकडे इकडे. अहो राणा दादा, अहो पाहुणं बघायला आले. ह्या टायमाला लगीन जमायचा चान्स आहे आणि तुम्ही हे काय करलायसा? तर खुळ्या मला बी तसंच वाटलं होतं, पण अंजलीबाईंनी मला नसबंदीचा फायदा समजवलं तेव्हा कळलं. तर आपल्याला वाटतं तसं काय बी नाही, लई चांगला कार्यक्रम आहे. अहो पण ते लगीन झालेले असणे, पोरं झाले त्यांच्यासाठी चांगला आहे. अहो माझं अजून लगीन पण झालं नाही हो. आत्ता कुठं जमते असं वाटत होतं, तर असं काय बोलू नका हो. अरे डोसक्यावर पडलायस काय? मी कुठं तुला म्हणतोय कर म्हणून? अरे फक्त कार्यक्रमाला हजरी लाव. हा ते चालतंय, पण आता पाया पडतो, लय काय बोलू नका. बरं मी काय बोलतोय तुला समजले ना? समजलं, सगळं समजलं. ठीक आहे, जा 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 जा, आता पोरगी जाईल निघून जा. जा ना. हा, तुला लगेच समजलं का नाही? समोर पोरगी आणि पाहुणा असलं समजणार की लगेच. बरं चल जाऊया. पवे, चल. काय म्हणत होते ते? काय नाही, ते गावात एक कार्यक्रम होता ते सांगत होते. तुम्ही नका लक्ष देऊ. हा नसबंदी ना? तुम्ही येतो असं कबूल केलं ना? गावात एवढा चांगला कार्यक्रम राबवतायत, तुम्ही नक्की जा. आता अशा कार्यक्रमांची गरज आहे. होय. अहो म्हणून तर मीच ठरवला. अहो ह्या आयडियाच्या युनिव्हर्सिटी मधून आयडिया आली होती ती. असला चांगला कार्यक्रम गावात व्हावा म्हणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून मीच ठराव मांडला होता. वा, अशा प्रगत विचारांच्याच मुलाचा आम्ही शोध घेत होतो. लय अवघड गोष्ट होती बघ, तर तू कसं सोपं करून समजावून सांगितलंस कसं काय? अरे समध्यासनी मी भारीच समजवतोय बघ. टेकडं असं गावभर जर घराघरात जाऊन समजावत बसलो तर महिना पुरायचा नाही आपल्याला. अरे पण समध्यांना सांगितलं पाहिजे का नको? अरे कळवू की, पण सगळ्यांनी एकदम कळलं पाहिजे. अरे तर समध्यासनी एकदम कसं काय सांगणार? आपण एक काम करूया, गावच्या ग्रुपवर मेसेज करूया, म्हणजे सगळ्यांनी एकदम कळल. ज्याला कुणाला यायचंय ते येईल. अरे चालते की, एकदम बेस्ट आयडिया आहे. ठीक आहे, माझ्या फोन मध्ये कर लिहू. मराठी बी आहेत लिहू. ते उघडून तर दे की. हा लिहू. काय लिहूया? काय हा सनबीवी कृपे करून. अरे कोण टाळक्याच्या? अरे काय लग्नाची पत्रिका लिहितोय? मग हा दौलतवाडीच्या समस्त गावकरी बंधूंनो, हा आपल्या समध्यांच्या भल्याची एक योजना गावात आली आहे. हा जिचं नाव आहे आपला सर्वांचा राणादा. लिह. कळावे आपला लाडका राणादा. झाला का तयार? वय झालं की. सोड आता. ते कसं सोडायचं? अरे ये बटन दाबती. ये हा गेलं. गेलं. हा. अरे असला मेसेज केलाय की नाही की समध्याने यायलाच लागते बघ. हा संध्याकाळ सपून रात होत आली, अजून कसं कोणी आलं नाही? तरीदा मला याच गोष्टीचं भ्या वाटत होतं. अहो जर माणसंच नाही आली तर कार्यक्रम कसा होणार? अहो राणा त्यांनी सांगितले नव्ह सगळे. अहो
यांनी गावात सगळ्यांना या कार्यक्रमाचं महत्त्व समजावून सांगितलंय, तेव्हा येतील सगळे. कोण येत नसतंय. येतील. जाऊबाई, ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नसतोय हो. आता यात कसला आला ओव्हर कॉन्फिडन्स? आता हे तुमच्या मनालाच माहिती. आम्ही तर सांगतोय ना व कोण येणार नाही. चला आपल्या आपल्या घरी गेल्याला. बरं चल बाई चंदे. जाऊबाई, अगं हे नंदिता, आता एवढी सगळी कार्यक्रमाची तयारी केली आहे, ते काय कार्यक्रम कॅन्सल करायला काय? अहो कार्यक्रमाला कोण आलं नाही तर कॅन्सलच होणार आहे ना व. हा आता अंजली वहिनी म्हणतात तर थांबूया आपण. हा होय. सरपंच बाईंच्या हट्टाला मोल नाही. त्या म्हणायल्यात आणि समधी ऐकायलेत. हे बघा डॉक्टर साहेब बी आला आता. तू बस जा की, तू कशाला उभी? नमस्कार. या 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 नमस्कार. या. हा डॉक्टर साहेब, या आमच्या सरपंच अंजली गायकवाड. नमस्कार. नमस्कार. अजून आले नाहीत कोणी? नाही ना व. अहो आम्ही बी गावकरी जमण्याची वाटच बघायलोय, पण अशा कार्यक्रमाला फार गर्दी होत नाही. हा लोक येतील ना? येतील येतील, नक्की येतील. आमचं गाव जरा वेगळंच आहे आणि आमच्या शब्दाबाहेर नाही, आणि राणाजींच्या तर मुळीच नाही. यांनी सगळ्यांना महत्व समजावून सांगितलंय, तेव्हा सगळेजण नक्की येतील. गुड. पण आहेत कुठे नानाजी तुमचे? बरकत बोल की. मर्दा लई मोठं टेन्शन गेलं बघ. अरे माझ्या आयडियाच तशा असत्या. होय. आणि समध्यात महत्वाचं म्हणजे अंजलीबाईंनी आपल्याला दिलेली जबाबदारी पार पडली. माझ्यामुळं तू फक्त तुझंच कौतुक कर. करणार की मग. बरकत बोल की. अरे ऐक की, माझ्यासाठी मी बनेल. काय? मी काय बनवणार नाही. तू घरला जाऊन जेवणार. अरे असं कसं बोलतोय सर? अरे कार्यक्रम कवा संपणार, अंजलीबाई घरला कवा येणार, मी जेवणार कवा, तो तू कर की. अरे ऐक की मर्दा, अरे आज आपण दोघांनी मिळून लई मोठं काम केलं की नाही, तेव्हा आपण दोघांची एकसाथ जेवूया. दोघांनी मिळून? मी केलंय म्हण. दोघांनी मिळून. वार बरं बाबा, तू केलंय बस. मी फक्त तुझ्या मागे मागे हिंडवतो. आता तर झालं. हा. करशील ना? हा. फक्त ना थांबाल. हा बोला की. हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी मळत आहे. बरं आहे का की मी आज इकडे बरकत संगत जेवणार आहे. हो, जेवायचं राहू द्या. तुम्ही आधी लगेच मंदिरापाशी या बरं. का? कशाला? कशाला काय? माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचायला नको का? अहो मला माहिती आहे की समज. हे बघा, आता तुम्हाला जे काय सांगायचं असेल ना, जी काय माहिती द्यायची ती गावात समजेस द्या. हो तेच तर. अजून इथे कोणीच आलं नाहीये. तुम्ही काय माहिती सांगितली गावात? कोणी कसं आलं नाही अजून? असं कसं होईल? तर मला काय माहिती. तुम्ही तिकडचं सगळं सोडा आणि इकडे या लवकर. आणि येताना सगळ्यांना बरोबर घेऊन या बरं का. ते डॉक्टर केव्हाचे येऊन बसले. या पटकन. हा. हा, लगेच या. बरकत. हा? अरे माझा एक गोळ झालाय. अरे चावडीवर कोण बी आला नाही. राणा, आता ह्या असल्या कार्यक्रमाला कशाला कोण येईल? अरे असं कसं चालेल? अरे चल आपण गावातल्या समजासनी घेऊन जाऊया चावडीवर. नाही बाबा, मला आज लय कंटाळा आलाय. अरे मर्दा असं कसं बोलतोय सर तू? अरे तुझी आयडिया होती ना समजासनी एकसाथ सांगायची म्हणून. अरे तुझी आयडिया फेल झाली आहे. राणा, माझी आयडिया लोकांना माहिती पोचवायची होती. लोक गोळा करायचे नाही. अरे होय. अरे पण आपण समजासनी घेऊन गेलं पाहिजे, नाहीतर अंजलीबाईंनी ठरवलेला कार्यक्रम फेल जाणार. होय ना? मग तू जाण, तू बघ सगळं. मला लय काम आहे. अरे पण राणा, परबीर काय नाही. मी येणार नाही म्हणजे येणार नाही. तू कार्यक्रम फेल जाईल. तू जा लवकर. तू बघ ते. पाऊस पडला की पेरणी करून घे. ना ना. ऐकू नकोस. हो ना ना.
अहो कार्यक्रमाला गेला नाही तुम्ही नाही अरे मला घरात अर्जंट काम आलं रे. बरं ऐका की हा? मग आता चला डॉक्टर साहेबांची वाट बघत बसतो चला. नाही नाही अरे मला काम आहे रे राणा. येतो मी. अहो ऐका की ते आल्यावर करा की तुम्ही चला. नाही नाही मला नाही जमणार. ए रावसाहेब थांब रे. अहो, ना तात्या अहो बरं झालं गावलं ते कार्यक्रमाला का नाही गेला. अहो राणादा ते माझ्या पोटात मुरडाच मारून आलाय बघा. काय ते कारण सांगू नका चला. अहो नको ते गाडी सांगितली कोल्हापूरला जायचंय दवाखान्याला. जातो मी. अहो असं काय करताय तिकडे डॉक्टर आले की त्यासनीच जाऊया चला. अहो नको राणादा ते आमचा कोल्हापूरचा ठरलेला डॉक्टर आहे त्याला दाखवतो. जातो मी. तात्या तात्या ऐका की तात्या नंदुदा नंदुदा हो चला कार्यक्रमाला जाऊ चला. राणादा का काय डॉक्टर आले की ते माहिती द्यायला. मी उठापचे काढतो फक्त तुमच्यासाठी पण मी काय तिकडे येणार नाही बघा. तुम्ही जावा. आवाज काय करताय? अहो 5 मिनिट अहो ऐका की अहो नंदुदा अहो कोण येणार नाही का काय झालं अंजलीबाई कान धरतील माझा. कोण आहे. अरे सच्या अरे थांब 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 अरे थांब थांब थांब. अरे बरं झालं गाठ पडलास बघ. अरे चल आपल्याला कार्यक्रमाला जायचं चल. कार्यक्रम अहो नाही ते मला घरला जरा काम आहे हो. ए थांब. हा? आज बरं समजायचं कामं लागले तर ते काय माहित नाही ते कार्यक्रमाला जायलाच पाहिजे बघ. आणि कोण बी गेलं नाही हे बघ तू मी जाऊ आणि रस्त्यात जो घावल घावल त्याला आपण घेऊन जाऊ. अहो नाही राणादा नाही बे काय नाही तू बस मागे. अहो अर्जंट काम आहे. उठ तुम्ही चालू तू बस. राणादा अरे काम उठ. कपडे अरे जात आता घराला जाऊ आणि घेऊ चल. बस ए लई छान आहेस पुढे बस मागच्या मागे जाशील बस बस. पण राणादा अर्जंट काम आहे घरला. काय अर्जंट काम नाही चल. वाट बघत असो. कार्यक्रम महत्वाचा आहे चल. अहो राणादा एवढेच लोक हा आम्हाला माहितच होतं कोणी येणार नाही. ते डॉक्टर ते आपल्या समोर भोवते सवत करणार नाही ना. बोलायच काय डॉक्टर फक्त आपल्याला माहिती देणार आहे अजून काय नाही. गप्प ऐक इथे 3च गावकरी बसले त्यात पण एक आजोबा. कशी देऊ माहिती मी. अहो त्याला काय होतंय आपण ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू करूया की. करा सुरू. हा करा. अहो पण फक्त 3च आहेत. अहो डॉक्टर साहेब तिकडे जपान का रशियामध्ये एक बारकी पोरगी शाळेला जावी म्हणून अख्खी ट्रेन तिच्या गावापर्यंत सुरू ठेवली होती तिथल्या सरकारनं. अहो म्हणून त्यांच्या देशाची प्रगती झाली. आता आपल्याकडे तर 3 आहेत. आपल्या भारत देशाची पण प्रगती झाली पाहिजे. वा करा सुरू करा. एक नंबर भाषण बाई अवधूत भाऊजी. हो डॉक्टर साहेब करा सुरू. करा करा. हा करा कीर्तन सुरू करा. कीर्तन म्हणाले. कीर्तन अहो कीर्तन आहे ना इथं. कसलं कीर्तन. अहो हरी तात्या अहो कीर्तन नाही हो इथं. कीर्तन कसं असेल. मग मला कशाला आणलं इथं.
काय रे राणा, कीर्तन आहे म्हणून सांगितलेच नव्हतं तुम्हाला? सांगितलं होतं ना कुठं सांगू नकास म्हणून. कोण यायलाच नाही रे, आणि तुम्ही तर मला माणसं पाहिजे. अरे पण म्हणून मग काय करणार? हे गावलं अहो जाऊ द्या डॉक्टर साहेब. अहो 2 गावकरी आहेत आपल्याकडं. एका पुरीसाठी जर अख्खी ट्रेन जात्या तर 2 गावकरी आहेत आपल्याकडे. करा सुरू, करा सुरू. होय करा सुरू करा. नसबंदी आपली वाढती लोकसंख्या आवरण्यासाठी उपयोगी आहे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ही एक अत्यंत सोपी उपचार पद्धती आहे. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या सुविधेचा लाभ घ्या. ज्यांना मार्गदर्शन हवं आहे त्यांनी माझ्या क्लिनिक मध्ये यावं. मी माझा फोन नंबर आणि पत्ता तुमच्या सरपंच बाईंच्याकडे देत आहे. चला चला. झालं? डॉक्टरांसमोर अख्ख्या गावाची शोभा केली की नाही? तरी सांगत होतो आम्ही ह्यो असला कार्यक्रम होण्यासारखा नाही, पण नाही, हटवादीपणा करून कार्यक्रम घेतला. आणि बघा काय तर नाटक आहेत बाई. अगवा कीर्तन न सांगताच गेले. अहो कीर्तन झालं, गोंधळ बी झाला इथं. उठा, काय राहणार मरता. चला. अहो अहो मी समजाच नाही नवलो, पण कोण आलंच नाही त्याला मी काय करणार? अहो हेच तर आम्ही वरडून वरडून सांगत होतो जाऊबाईसनी, पण त्यांना काय पटलं नाही. आता अख्ख्या गावाची मान खाली गेली का नाही? मान खाली जायचा काय संबंध गावाची? मग समद्यांना इनवणाऱ्या राणा भाऊजींची मान खाली गेली असं म्हणायचंय तुम्हाला? कसा काय झाला कार्यक्रम? कोणच आलं नाही. कार्यक्रम कसा होणार? का चंदे तुझा आमच्यासाठी जरा दूध गरम करून आण जा. अहो गोदाक्का, कशी आहेत त्याला माणसं? हा ह्यो असला कार्यक्रम घेऊ नका सांगत होतो का नाही आम्ही? अहो लोकांना जोर जबरदस्ती करण्यात काय अर्थ नाही बघा. नाही वहिनी, तुम्हाला जोर जबरदस्ती केली नाही. केली असती तरी बी माणसं आली नसती. ज्या माणसाचं आपल्या बायकोवर प्रेम आहे का नाही तो माणूस येणारच नाही असल्या कार्यक्रमाला. उलट ज्यांचं प्रेम आहे त्यांनी तर यायलाच हवं होतं. कार्यक्रमाचा उद्देश चांगला होता, बायकांच्या भल्याचा होता. अख्ख्या कुटुंबाच्याच भल्याचा होता. वहिनी, हे असं असते बघा जाऊबाईंचं. अहो ज्याचं त्याला ठरवू द्यायचं का नाही? अगं पण बरोबर काय चूक काय हे जर ठरवता येत नसेल तर आपल्याला सांगायला पाहिजे की. हे बघा तुम्हाला जे बराबर वाटतंय तेच समद्यांना बराबर वाटेल असं नसतंय. राणा भाऊजी, तुमच्यासारखं एखाद्यानं निर्णय घेतला तर तो माणूस सहज तयार होईल, पण मग बाकीच्यांना कशाला उगा असल्या फंद्यात पाडायचं हो? फंद्यात काय, चांगलाच निर्णय आहे ह्यो. असं मग तुम्ही का नाही करत? मी हातपाय धुवून येतो. राणा भाऊजी, तुम्हाला पटतंय काय आम्ही काय म्हणतोय ते? हेच तर म्हणतोय आम्ही. हे बघा राणा भाऊजी, तुमच्यासारखं विचार करणारा माणूस एखादाच असतोय. तेव्हा त्यानं जर केलं तर ठीक आहे, काय हरकत नाही, पण दुसरी बी असंच करतात अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे का नाही? हा
ज्याला पटत असेल त्यांनी करावं, ज्याला नाही पटत त्यांनी करू नये. ज्याची त्याची मर्जी आहे. बरोबर आहे का नाही? चला येतो आम्ही.